नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। आपल्याला पुरुष मंडळीला सगळ्यात मोठा आजार काय माहिती आहे तुम्हाला सांगू काय? आता काय संसारात राम राहिला नाही, पहिल्यासारखं शरीर काही साथ देत नाही, पहिल्यासारखं जमतच नाही मला। म्हणजे तुम्ही 75 मध्ये मोटर बसवायला जाता, लक्षात घ्यायचं तसलं काही करायचं नाही। अहो काय नसतं, जे सांसारिक सुख तुम्हाला घ्यायचं आहे हे तुमच्या कॉन्फिडन्स वरती अवलंबून असते, बाकी कुठल्या औषधांवरती नाही। आम्हाला ते मात्र गरज नाही, आम्ही कॉन्फिडन्सच घालून बसतो नाही हो, काय नाही। बरीच माणसं आत्महत्येपर्यंत जातात, विचार करतात काय आता पहिल्यासारखं जमत नाही, बायको संशय घ्यायला तर हायगेच करत नाही, तसलं काही करायचं नाही। तुम्हाला जगायचं ना, फक्त हसत खेळत राहा, कॉन्फिडन्स ठेवा। रोज सकाळी 1 चमचा पांढरे तीळ खायचे, अशोकाच्या पानांचा काढा 7 दिवस जास्तीत जास्त 21 दिवस करून प्यायचा। पांढरे तीळ रोज 1 चमचा आणि 21 दिवस, कमीत कमी 7 दिवस जास्तीत जास्त 21 दिवस अशोकाच्या पानांचा काढा करून प्यायचं आणि मग बघायचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसतं अशोकाच्या पानांचा काढा करून पिलात आणि पांढरे तीळ खालात म्हणजे झालं नाही, कॉन्फिडन्स ठेवायचं। खजूर माहिती आहे, खजूर आणि तूप मिक्स करून खायचं, नाव काढाल माझं, समजून जावा। आता युरिक ऍसिड वाढलंय काय, त्यावरती काय उपाय? युरिक ऍसिड साठी काकडी खायची, सगळ्यात महत्वाचं। आता बऱ्याच लोकांना असं सांगितलं जातं की हाडांचं दुखणं असल्यानंतर ना बेड रेस्ट घ्या म्हणून सांगितलं जातं, बेड रेस्ट घ्या। तर अजिबात बेड रेस्ट घ्यायचं नाही, योगा करायचा आणि काकडीचा रस प्यायचा, काकडीचा रस त्याच्यातून, किंवा काकडी खायची, लगेच कमी यायला लागेल। अतिच जर जास्त प्रमाण असेल युरिक ऍसिडचं, म्हणजे अगदी बेंड वगैरे ते मोठे मोठे असे गट्टू येतात किंवा काय काय होतात ना, तसं जर काय झालं असेल तर गाजर, काकडी आणि बीट या तिन्हींचा रस मिक्स करून 1 ग्लासभर प्यायचा, 21 दिवस करायचं, 21 दिवसामध्ये टोटल क्लिअर होऊन जाईल।